नमस्कार, मी मनीषा आणि आज एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज वटपौर्णिमा आहे तर मग म्हटलं चला छोटंसं शूट करूयात। वटपौर्णिमा पण आहे 10 तारखेला आणि आज मुलांची स्कूल पण सुरू झाली, त्यामुळे आज जास्त काही वेळ भेटला नाही मला शूट करायला। कारण आम्ही आत्ताच नुकतीच रूम चेंज केली, मग पसारा सगळा घरामध्ये पडलेला, मुलांचं ॲडमिशन वगैरे यामध्ये खूप टाईम गेला। जास्त काही घरामधलं मला काहीच करता आलं नाही, आवरता वगैरे। त्यामुळे म्हटलं शूट करायला घर आपलं थोडं व्यवस्थित असलं तर थोडं चांगलं वाटतं, नाही तर पाहायला तेवढं चांगलं वाटत नाही। त्यामुळे म्हटलं चला आज वटपौर्णिमा आहे तर त्याचं शूट करूयात, बाकी सगळं राहिलं तरी चालतंय। तर सकाळची कामं पटापट आवरली होती आणि बिल्डिंगमध्येच आता नवीन ठिकाणी आलो तर ज्या लेडीज आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही जाताय तिथे मला पण घेऊन जा म्हटलं, कारण मला इथल्या नवीन एरियातलं काही माहिती नाही। पण घराच्या शेजारीचं एक दत्तात्रेयाचं मंदिर आहे म्हणे की तिथे सगळ्या बायका येऊन पूजा करतात। मग म्हटलं सगळ्यांसोबत जाऊयात, म्हणजे आपल्याला माहिती पण होऊन जाईल थोडीशी जागेची आणि मंदिर वगैरे कुठे आहे ते पण माहिती होऊन जाईल। तसं आमच्या घराच्या खिडकीमधून दिसतं, पण समोरून थोडंसं रस्त्यानं जायला लागतं। नवीन आहेत त्यामुळे थोडीशी भीती वाटते नवीन ठिकाणी जायला। तर मग म्हटलं सगळ्यांसोबत जाऊ। आता मी तयार झाले, तर अशी तयार झाले मी पूर्ण। मोत्याची वगैरे ज्वेलरी घातली। चला आता माझी तयारी झाली, जेव्हा बायका येतील त्यावेळेस त्यांच्यासोबत जाईल। मी पूजेचं ताट वगैरे मांडून ठेवलेलं होतं, जे काही पूजेमध्ये लागतंय ते। चला पटकन तुम्हाला दाखवते, आमच्या गॅलरीमधून दिसतं खिडकीमधून सुद्धा की मंदिर कुठे आहे, फक्त थोडंसं समोरून जायला लागतं। हे मी इथे अगोदरच ताट वगैरे मांडून ठेवलं होतं पाणी, आणि यामध्ये ओटी भरण्यासाठी आंबे वगैरे काय एनागिलीची पानं वगैरे आणले होते, जे मला पूजेसाठी लागणार होते। मग मी सगळं अगोदर ताट बनवून ठेवलं, अगोदरच ताट बनवून ठेवलं होतं पूजेचं। सकाळी स्वयंपाक बनवला आणि पूजेचं ताट तयार करायला घेतलं, कारण म्हटलं आपली साडी वगैरे नेसायला भरपूर वेळ लागून जातो किंवा कामं वगैरे आवरण्यात, मग पूजेचं पुन्हा गडबड होऊन जाते, काहीतरी विसरतं। तर मग म्हटलं अगोदर ताट बनवून ठेवतं। आणि काऊ पण तयार झाली, ही अशी दिसते आमची काऊ आहे ना। आता स्कूलला आज फर्स्ट डे होता, तर फर्स्ट डे झालेला आहे। स्कूलमध्ये काय शिकवलं? असं शिकवलं? बरं, माझा पसारा वगैरे लावायचा राहिला आहे, तर घरामध्ये सगळा गोंधळ उडाला आहे, तुम्हाला पसारा दिसत असेल। आणि मी तुम्हाला दाखवायचं राहिलं की ते मंदिर कुठे आहे ते। आणि हे मंदिर आहे, सगळ्या लेडीज आम्ही एकत्रच मंदिरामध्ये निघालो होतो। त्या अगोदर मी खाली आले होते आणि एक दोघी जणी, तोपर्यंत आमचं काव्याचं शूट चालू होतं। तिला पण फोटोज काढायचे होते, व्हिडिओ बनवायचे होते, त्यामुळं मग अगोदर तिचे व्हिडिओ आणि फोटोज काढून घेऊयात। तिला अशी साडी हातामध्ये धरून आपण कसं फिरवतो पदर, तसं फिरवायचा होता, म्हणून ती ओढणी हातामध्ये घ्यायची, थोडंसं खाली यायची आणि फिरवून दाखवायची की मी पण घेऊ शकते। इथे आम्ही सगळ्या लेडीज निघालो होतो। तर जे काही फोटोज व्हिडिओज जे असतील ते इन्स्टावरती तुम्हाला पाहायला भेटतील, काव्याचे, माझे किंवा आमच्या ग्रुपमधील लेडीजचे। एक छान असा व्हिडिओ शूट केला आहे, तो पण इन्स्टावरती टाकेल मी, तिथे तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर सगळ्याजणी मिळून मंदिरामध्ये गेलो। इथे पूजा चालू होती आणि प्रत्येकीकडे गणपती होता, कोणी सुपारी ठेवलेली होती, कारण अगोदर गणपतीची पूजा करतात। आणि इथे ब्राह्मण नव्हता मंदिरामध्ये पूजा सांगायला। या अगोदर आम्ही जिथे राहायचो किंवा पहिल्या ज्या रूम होत्या आमच्या, तिथे एक ब्राह्मण यायचे, म्हणजे येऊन अगोदरच बसलेले असायचे। ओट्यावरती जेवढ्या लेडीज बसतात तेवढ्याच जणींनी बसून पूजा करायची। ब्राह्मण जसं सांगतील त्याप्रमाणे पूजा करायची, पण इथे काही ब्राह्मण नव्हते। म्हणजे माझ्या बाजूला बसलेले काकू आहेत, त्यांनी जसं सांगितलं सगळी पूजा आम्ही त्याप्रमाणे मांडून पूजा वगैरे करून घेतली। आणि सुवासिनीला वाण वगैरे पण द्यायचा राहतो, तर मग घरी येऊन सगळं साहित्य घेऊन आलो होतो, कारण पुन्हा विसरलं तर वापस जाऊन घेऊन येणार नाहीत, म्हणून सगळ्या वस्तू आणल्या आणि एक एक करून पूजा करून घेतली। या मंदिरामध्ये सगळेच देव आहेत, त्यामुळे मला महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी वगैरे इकडे तिकडे जायची गरज नाही। आणि इथे भरपूर जवळपास मंदिरं पण आहेत, देवीचं आहे, महादेवाचं आहे, हनुमंताचं आहे। आणि या दत्तात्रेयाच्या मंदिरामध्ये सगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत।
त्यामुळं मंदिरामध्ये गेलं तर सर्वच देवांचे दर्शन वगैरे होते. आणि इथे मी स्वरा म्हणून एक मुलगी आहे अपार्टमेंटमध्ये, तिला सांगत होते की इथे उभं राहून शूट कर. आणि काव्या तिच्या जवळच होती, तर त्या दोघीजणी बाजूला पळून जात होत्या. त्यांना सांगितलं लांब जाऊ नका, मला दिसतील अशाच ठिकाणी थांबा म्हणून सांगत होते की इथेच थांबा आणि इथेच उभे राहा. आम्ही सगळ्या जणींनी पूजा वगैरे करून घेतली. पुन्हा एकमेकींना वाण द्यायचा होता, म्हणजेच ओटी भरायची होती गव्हाची. आणि एक कोणतंही फळ द्यावं लागतं ओटीमध्ये, म्हणून सगळ्यांनी आंबे आणले होते. आता भरपूर जण केळी वगैरे कधी कधी ओटीला देतं, तर केळी देऊनही लागते म्हणे ओटीमध्ये, कारण केळीला एकदाच फळ वगैरे लागतं त्यामुळं. तर मला सांगितलं होतं त्या काकूंना की केळी वगैरे असं काही घेऊ नको, आंबेच घ्या. मग एका पिशवीमध्ये आंबे वगैरे सगळे घेऊन आलोत. मग सगळ्या जणींनी मिळून एकमेकींना वाण दिला. आता 9, 7, 11 किंवा तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या सवासनींना वाण द्यायचा असतो, त्यामुळे जसं जमेल तेवढं वाण द्यायचा. मग सगळ्या जणींनी एकमेकींना वाण देण्यामध्ये व्यस्त होत होतं. आणि पाठीमागे काव्या माझ्या मागे मागे फिरत होती की फोटोज काढायचेत. मम्मा हे काय करतेय? ज्वारीच्या पिठाचे बिरडे. लवकर बनव, भूक लागली आहे मला. म्हणूनच बनवते. आज आमच्या वेदांतला शाळेतून यायला लवकर झालं, तिची शाळा सुटली, पण मी मंदिरात पूजेला गेल्यामुळं मला तिथेच वेळ लागला. तर वेदू लवकर येऊन गेला घरी, 1 तास लेट झाले मी, त्यामुळे तो तसाच बसला. त्याला भूक लागली, म्हटलं रस केलेला आहे तर पटकन धिरडे करून घेते. आज काही पुरणपोळ्याचा प्रोग्राम नाही. यावर्षी आमच्याकडे उन्हाळ्यात पुरणपोळ्या फक्त एकदाच झाल्यात, डबल केल्याच नाहीत. नाही तर दरवर्षी 2-4 वेळेस होतात. वेदांतला काव्याला आवडतात म्हणून, पण यावर्षी केलंच नाही कारण पाऊस वगैरे चालू होतं, त्यामुळे मग घरी आंबे आणले नाही. या दोघांची तब्येत खराब होते म्हणून. आणि आता मलाही भूक लागली, म्हटलं पटकन धिरडे होते तर सगळ्यात आधी धिरडे बनवून घेऊ, पोळ्या आणि रस भाजी वगैरे खाता येईल. आज मंदिरामध्ये एवढी गर्दी होती, त्यापेक्षा अफाट गर्दी, त्यापेक्षा सकाळी सकाळी लवकर जाऊन पूजा करून आल्याला परवडलं होतं. पण मग सांगितलं होतं शेजारच्या काकूंना की तुम्ही मंदिरात जाऊ लागल्यास मला सांगा, कारण मला माहितीच नव्हतं की वडाचं झाड कुठे येते. तर मग त्यांच्यासोबत जायचं ठरलं असल्यामुळे मग ते वाट बघत थांबलो. तर 1:30 वाजेपर्यंत आवरलंच नाही. 1:30 वाजता गेलो, 2ला वेदूची शाळा सुटते, त्यामुळं मग खूप उशीर होऊन गेला. आज एकटाच वेदू आला, असं शाळेतून सोडत नाही. प्रत्येक शाळेमध्ये पॅरेंट्सनी आणायला जावं लागतं, तेव्हा मुलांना सोडतात. आज फोन करून सांगितलं मी की वेदांतला एकट्याला सोडा, आणि तो सायकल घेऊन गेला असल्यामुळे त्याला सोडलं नाही तर सोडत नाहीत, जाऊन घेऊनच यावं लागते. हां, शाळांची ही मात्र गोष्ट चांगली आहे शहरामधल्या, की घरचं व्यक्ती आल्याशिवाय मुलांना गेटच्या बाहेर सोडत नाहीत. गावाकडे असं नसतं, मुलं त्यांचे ते शाळेत जातात येतात, त्यांचं काहीच टेन्शन नाही. पण इथे तसं नाही, इथे घरातले एकतरी व्यक्ती लागतात, तेव्हाच मुलांना शाळेतून सोडलं जातं. चला मी पटपट धिरडे बनवून घेते. तुम्ही कधी खाल्लेत का कमेंटमध्ये ते पण सांगा, कारण हे जास्त करून गावाकडे बनवले जातात. आणि मित्रांनो हे बघा असे काही दिसतात, मला आणि ह्यांचा वासही खूप म्हणजे आंबट असतो, पण हे खायला खूप टेस्टी लागतात. आंबट नाही. इथे जे मी धिरडे बनवते तर ते बनवण्यासाठी तव्याला तेल लावून घ्यायचं, चांगलं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि अशाप्रमाणे जसं आपण डोशाचं पीठ टाकतो आणि फिरवतो तसं नाही फिरवायचं, पीठ थोडंसं पातळ करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं व्यवस्थित पसरवून. 2 ते 3 मिनटामध्ये हे आपले जे धिरडे आहेत ते लगेच तयार होतात, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि याला डबल पलटवायचं नाही, फक्त एका साईडने भाजू द्यायचं आणि काढून घ्यायचं. आता हे कशाचे तर ज्वारीच्या पिठाचे. जे गावाकडे लेडीज वगैरे राहतात त्यांना माहिती असेल की ज्वारीचं पीठ, लसण, मीठ आणि थोडासा ओवा किंवा जिरे टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून पातळ करून घ्यायचं. या पिठाचे धिरडे आणि आमरस खूप छान लागतो खायला. कोणी कोणी खाल्लाय ते पण कमेंटमध्ये सांगा. आता माझ्यापेक्षा माझी आजी, आई चांगले असे पातळ पातळ बनवतात, माझे तरी थोडेसे जाड झालेत. इथे काव्या सकाळी सकाळी शाळेत निघाली होती आणि सकाळी शाळेत जायच्या अगोदर मला सांगत होती की आम्हाला काल स्कूलमध्ये काहीच शिकवलं नाही, फक्त उड्या शिकवल्या आणि खेळायला शिकवलं म्हटली. पुन्हा जंप शिकवल्या कशा करतात कशी नाही, कारण 2च दिवस झालं शाळा भरली, त्याच्यामुळे मुलांना जास्त काही शिकवलं नाही. कारण मुलं स्कूलमध्ये येत नाहीत, थोडेसे रडतात, मम्मीला वगैरे सोडून राहत नाहीत घरच्यांना, म्हणून पहिले 2-3 दिवस त्यांना स्कूलमध्ये छान मस्ती, डान्स वगैरे, गेम्स वगैरे शिकवले जातात आणि त्यानंतर हळूहळू सगळं शिकवलं जातं. तर तिचं असं होतं की आम्हाला आजच शिकवा,
ते टीचरला पण म्हणत होती आज काय शिकवायचं, कारण बुक्स वगैरे सगळं दिलेलं होतं मुलांना स्कूल सुरू व्हायच्या अगोदरच. तिला सांगितलं की एक दिवसानंतर शिकवतील. तिचं असं होतं की नाही मला कालच का शिकवलं नाही, पण तिला आवड लागली स्कूलची, त्यामुळे ती छान मस्त अशी जाऊन आली, टिफिन वगैरे खाल्ला. तर मी विचारलं तिला की आज जायचं आहे का, तर हां ती खुश होती, त्यामुळे आज पण आवडीने गेली. नाहीतर मुलांचं टेन्शन राहतं की स्कूलमध्ये मुलं जाताना रडतात नको जायला म्हणून, पण कव्याचं असं काही नाही, ती आवडीने गेली, त्यामुळे काय बरं वाटलं. त्यानंतर कालचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ दोन्ही मिळून खूप छान असा झाला होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात.